घरात घुसून भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। भारतानं मध्यरात्री एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली आहेत आणि या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा मृत्यू झालाय। पाहूयात भारतानं कुठे कुठे आणि कसा हल्ला केलाय। ऑपरेशन सिंदूर, भारतानं पहलगामचा घेतला बदला। घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा। दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतानं बदला घेतला। भारतानं पाकड्यांच्या घरात जात दहशतवाद्यांचा खात्मा केला। रात्री 1:30 वाजता भारतानं दहशतवाद्यांच्या मुख्यालयांना उद्ध्वस्त केलं। भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये मुख्य दहशतवाद्यांचा मृत्यू झाला। मध्यरात्री 1:35 पाकमधील दहशतवादी ठिकाणांवर भारताकडून हल्ला करण्यात आला। मध्यरात्री 2 वाजता भारतीय लष्कराकडून घटनेची माहिती देण्यात आली। मध्यरात्री 2:46 केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केलं। मध्यरात्री 3 वाजता पाकिस्तानकडून LOC वर फायरिंग करण्यात आलं। पहाटे 3:03 पाक पंतप्रधान शहबाज शरीफ कडून घटनेची ट्विट करत पुष्टी करण्यात आली। रात्री 1:30 ते 2 वाजताच्या दरम्यान भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त केली। POK आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला। भारत पाकिस्तान सीमारेषेवरून 100 किलोमीटरच्या रेंजमधील अनेक दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आलं। भारतीय सैन्यानं दहशतवादी कारवाया करणाऱ्या तळांवर शोधून हल्ला केला। हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदची मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आली। भारतीय मिसाइलच्या धमाक्यांमुळे इस्लामाबादपर्यंत हादरे बसले। ये कार्यवाही नपीतुली, नॉन एस्केलेटरी, आनुपातिक और जिम्मेदारीपूर्ण है। ये आतंकवाद की इंफ्रास्ट्रक्चर को समाप्त करने और भारत में भेजे जाने वाले संभावित आतंकवादियों को अक्षम बनाने पर केंद्रित है। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं बदला घ्यावा अशी मागणी जनतेकडून केली जात होती। दहशतवाद्यांविरोधात देशभरातून संतापाची लाट देखील उसळली होती। दरम्यान यानंतर भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना लक्ष्य करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला। सवाई कॅम्प, मुझफ्फराबाद, बहावलपूर, कोटली, चाकामरू, गुलपूर, थिम्बेर, मुरिदके आणि सियालकोट या 9 ठिकाणांवर हल्ले करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले। पाकिस्तान दुनिया भर में आतंकवादियों के लिए एक शरण स्थल के रूप में पहचान बना चुका है। यहां अंतर्राष्ट्रीय स्तर पर प्रतिबंधित आतंकवादी सजा पाने से बचे रहते हैं। इसके अलावा पाकिस्तान ने इस मुद्दे पर विश्व और फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स जैसे अंतर्राष्ट्रीय मंचों को जानबूझकर गुमराह करने के लिए भी जाना जाता है। साजिद मीर का मामला, जिसमें इस आतंकवादी को पाकिस्तान ने मृत घोषित कर दिया था और फिर अंतर्राष्ट्रीय दबाव के परिणाम स्वरूप वो जीवित पाया गया, इसका सबसे स्पष्ट उदाहरण है। सर्जल तेहरा कलान, जैश-ए-मोहम्मदचा लॉन्चिंग पॅड। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात दहशतवादी तळ होता। आरोग्य केंद्राच्या नावाखाली दहशतवादी तळ चालवला जात होता। तरुणांना भारतात पाठवण्याआधी इथं ट्रेनिंग दिलं जात होतं। कोटली, भुट्टा, सियालकोट सरकारी हॉस्पिटल जवळील मराळा परिसरात हा तळ होता। दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ISIचा हा तळ होता। दहशतवाद्यांची या तळावरून काश्मीरमध्ये पाठवणी केली जात होती। मरकज, आहले, आदिस, बंद्राला शहराबाहेर दहशतवाद्यांचा हा तळ होता। POK मधील लष्कर-ए-तोयबाचं
होता। डोंगराळ भागातील या तळाचा वापर दहशतवाद्यांच्या आश्रयासाठी केला जात होता। हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेकडून या तळाचा वापर होत होता। सलाउद्दीन सईदचा या दहशतवादी तळावर वावर होता। बहावलपूर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं केंद्र, मौलाना मसूद अझहरचा बालेकिल्ला, पठाणकोटच्या हल्ल्याचा कट इथं सिजला होता। पुलवामा आत्मघाती हल्ल्याची रसद इथूनच पुरवण्यात आली होती। शाहवल नल्लाह कॅम्प मुझफ्फराबाद शाहवल नल्लाह कॅम्प लष्कर ए तोयबाचं दहशतवादी भरती केंद्र होतं। 1999-2000 पासून या तळावर दहशतवादी सक्रिय होते। या दहशतवादी तळावर फायरिंग रेंज, ट्रेनिंग ग्राउंडही आहे। हाफिज सईद कडून इथंच दहशतवादी तरुणांचं ब्रेन वॉशिंग केलं जातं। पाकिस्तानी लष्करानं दिलेली शस्त्रास्त्र आणून इथेच ट्रेनिंग दिलं जातं। मेहमुना जोया, सियालकोट, मोहम्मद इरफान आणि इरफान टंडा या दहशतवाद्यांकडून हा तळ चालवला जातो। इरफान टंडाकडून अनेक दहशतवादी हल्ल्याचं नियोजन करण्यात येतं। मेहमुना जोया तळावरून काश्मीर खोऱ्यात शस्त्रास्त्र पुरवठा केला जातो। ISI कडून या तळावर दहशतवादी